बैंक वाले क्या है? दारू पीने वाले हैं। जरा निकलिए बाहर, देखिए अनुभव। जो मरने के कगार में चला गया उसका कोई नहीं, उसका बाप भी पकड़ नहीं सकता, उसकी मां भी नहीं पकड़ सकती, किसी के मार्गदर्शन से उसकी यहाँ सुख शांति नहीं आ सकती। वो परमात्मा एक है। महान त्यागी बाबा जुमदेव जी ने अपने मंडल का नाम रखा है। और बाबा जुमदेव जी अगर नहीं आते तो मैं बताता हूं, अभी मेरे भतीजे ने बोला कि ये बाणाबापड़ा में मानव धर्म की जोत नहीं जलती। ये सत्य है, ये सत्य है कि आज मैं पहला सेवक यहाँ का हूं बाणाबापड़े का, और सन 92 का हूं। बाबा जुमदेव जी 96 में गए और मैं 92 में मार्ग में आ गया। बाबा जुमदेव जी का 3-4 साल का काल मतलब जो है, मैंने भंडारा का सेवक सम्मेलन देखा था कि आज भी मुझे याद आती है कि मतलब घबराहट होती थी, वहां पे इतनी पब्लिक थी। देवराल का सेवक सम्मेलन देखा मैंने, तो मेरे नसीब में थे वो 2 मन, 2 कार्य। मैं जुड़ा, मैं दुखी था, मेरे को साथ दिया कि कोई परिवार ने मेरे घर आकर 2 पाई आटा दिया कि किसी ने कि मारुति ने खाना खाया कि नहीं खाया, कोई पूछने आया। मेरे आत्मा को मालूम है कि कोई पूछने नहीं आया, कोई किसी का नहीं होता। परंतु मेरे बाबा ने मुझे ऐसे पदर में पकड़ लिया, ऐसे हाथ पे लिया कि आज लिंगा में आने के बाद सभी लोग एकदम से सोचने लग जाते हैं कि कैसा क्या होगा। आज मैं बोलता हूं कि मेरा खेत यहीं पे था, यहीं किनारे पे था। 2 एकड़ भी नहीं था, 195 डिसमिल था वो, और ये 6 एकड़ का बड़ा प्लाट उधर है छतरापुर के किनारे। मैं ये सोचता हूं, लोग बोलते सोन्याचं ताट विकला। अरे बाप रे बाप, सोन्याचं ताट, त्या सोन्याच्या ताटामध्ये खानाच नाही आहे, त्या सोन्याच्या ताटाचं करू का? विकून चालला गेला दरवा। या तुम्ही लिंग्याने या, तुमची प्रगती पाहिजे, माझी प्रगती पाहिजे। मी इच्छाच राहणार आहोत, तुमची प्रगती काय आहे ह्या टायमाला, माझी प्रगती काय आहे। मी काही नाही केला, एकच काम केलं आहे। माझ्या घरी पत्नीनं, माझ्या मुद्द्यानं थोडक्यात सांगितलं, माझ्या पत्नीनं माझ्यासाठी इतका पैसा खर्च केला मला दुरुस्त करासाठी की कुठे ठेवला मला चित्रकूटला। रामानं जिथं वनवास काटला, राम टेकडी ते जो लक्ष्मण का म्हणते बा जिथं राहत होता आणि सीतामाई अशी राहत होती, ते टेकडीवर मी घुमलो। तिथचं पाणी प्यानकाने अमृत सारखा लागते त्या विहिरीला। लक्ष्मणजी जिथं राहत होते त्या ठिकाणी माझ्या पत्नीनं मला 1 महिना 1.25 महिना तिथं ठेवलं। शारदा मायलो ते नाही गेली, तिनं आजपर्यंत नाही पाहिलं मैयर, पण मला मैयर दाखवला का जेव्हा तुम्ही सुधरा। खंडव्याला 16 महिना राहिलो, सेवा दिली, पण कोणीच भगवान उभा नाही झाला। माझं दुःख दूर करण्यासाठी कोणीच भगवान उभा नाही झाला। त्या वेळेस मी निश्चय केला, पत्नी खूप दुखी होती आणि ती पाहत होती की माझा माणूस इतला चतरा आहे, इतला सर्वच गोष्टी याच्यामध्ये येंगा आहे, परंतु एका दारूनं मनाचा मतलब बर्बाद आहे। पण याले मी दर्जावर आणल्याशिवाय राहणार नाही। तिनं पण केला। तिला जसं समजलं तुमसरचे राहणारे होते ढवालेजी, तिच्या कानावर आवाज आली, कोणाला नाही विचारलं, मला विचारला, तुम्हाला दारू सोडासाठी चालायचं आहे का नाही आहे माझ्या संग? म्हटलं तुला तर जेवढ्या गोष्टी बोलली तुझ्या विरोध मध्ये कधी गेलो मी तर नाही। चला, घरचीच गाडी, बसलो आम्ही दोघं पत्नी, माझे मुलं 2 लहान होते। गेलो ढवालेजी, माझा सत्य गोष्ट सांगून आला। मला तेव्हा पाहायला ढवालेजी ना, तर ढवालेजी म्हणे, बाई म्हणे यायले दारू सोडायची काही आवश्यकता नाहीये। काऊन की म्हणे असा बोलता, बिघडून जाईल काम, बनवलं काम बिघडून जाईल, मी परत येणार नाही त्याले, तुम्ही असं नका बोला, त्याला समजावा। मी ऐकून बी राहिलो होतो।
म्हणे काय आहे म्हणे, हे जुते पहा म्हणे द्यायचे, मी एक बाबू आहे म्हणे, त्याची माझ्या पायात नाही आहे, माझे कपडे पहा म्हणे, त्याचे कपडे पहा म्हणे, तर काही परिस्थिती चांगलीच आहे म्हणे, हे का दारू सोडून म्हणे. मी चुपचाप राहिलो, मार्गदर्शन केलं, किताब घेतली, किताब वाचली. 2 रुपयाची किताब येत होती त्या टायमाला, ते किताब वाचली आणि त्याच्यामध्ये परमेश्वराला मी पकडला माझ्या हातमध्ये. म्हटलं सापडला परमेश्वर. मी इतला दिवस ढूंढलो पण परमेश्वर नेहमी दिसला, परंतु मला ह्या 2 रुपयाच्या काफीमध्ये परमेश्वर दिसून राहिलाय. माझ्या पत्नीला घरी नेल्यावर मी समजावी. गेलो घरी, वाचली. म्हटलं काय हो, आपण मैयरला गेलो, चित्रकूटला राहिलो, फलाण्या जागी गेलो, तुझा पैसा बेअर्थी गेला आणि 2 रुपयामध्ये मला भगवंत भेटला. ज्योत जाळली. शेंडेजीने सांगितलं इथं का ज्या दिवशी ज्योत जाळली घरामध्ये, इथली सुख शांती दीपावलीच्या वाटलं, त्याच दिवशी माझ्या घरी ज्योत वाटली.